मित्र हो, आबू पहाडावरील स्वामीजीची साधना आणि खेत्रीच्या महाराजांचे निमंत्रण, त्याचप्रमाणे जयपूरचे वास्तव्य या दरम्यान काही घटना घडलेल्या आहेत. त्या आपण मागील एपिसोडमध्ये पाहिल्या. आता स्वामीजी महाराजा अजित सिंग म्हणजे खेत्रीचे महाराज यांच्या समवेत खेत्री संस्थानात आलेले आहेत. तेथील वास्तव्यामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत की स्वामीजींच्या जीवनाला सुद्धा आत्मपरीक्षण करायला भाग पडलेले आहेत आणि त्यांनी त्याप्रमाणे केलेले पण आहे. एकदा एके रात्री अजित सिंग यांच्या दरबारी एक नर्तकीचे गायन होते. सारी तयारी झाली होती. महाराजांनी स्वामीजींना निरोप पाठवला की आपण यावे. मात्र स्वामीजींनी उलट असा निरोप पाठवला की मी संन्यासी आहे, मी अशा कार्यक्रमास येऊ शकत नाही. हा सर्व प्रकार गायिकेला पण समजला. तिच्या मनाला खूप लागला, ते वाईट वाटलं आणि मग तिने गाताना षडेज लावला आणि मग राजस्थानमधील एक सुप्रसिद्ध संत सूरदास यांचं भजन तिनं गायला सुरुवात केली. ते ध्रुपद होते, प्रभु मेरे अवगुण चितना धरो, प्रभु मेरे अवगुण चितना धरो, समदर्शी प्रभु नाम तिहारो, अब मोरी नैया पार करो. हे माझे अवगुण तुम्ही मनात ठेवू नका. आपण साऱ्या भूतमात्राकडे समान दृष्टीने पाहणारे आहात, तेव्हा माझा उद्धार पण करा. अशा अर्थाचं ते भजन होतं. आणि मग रात्रीच्या शांत त्या प्रहरी त्या गायिकेच्या गळातून निघालेले ते आर्त असे मधुर स्वर वाऱ्याच्या लहरीने ते स्वामीजींपर्यंत पोहोचले. स्वामीजींचा जे उतरण्याचं ठिकाण होतं ते अत्यंत जवळच होतं आणि ध्रुपद नव्हे तर त्या भजनातील अंतरा सुद्धा स्वामीजींच्या मनाला भावला, त्यांना भिडला आणि त्या गायिकेच्या मुखातून बाहेर पडलेले सूर भावनेने ओथंबलेले होते. ते स्वामीजीच्या मनात खोलवर रुजले. गाणे संपले. स्वामीजींनी दरबारात प्रवेश केला व त्या गायिकेची क्षमा मागितली. स्वामीजींच्या मनात आले की ईश्वर प्रत्येकाचा ठाई वास करत आहे आणि तो पाहणे, मनुष्य मात्रामध्ये तर तो पाहणे, त्याचा आदर करणे हा एक साक्षात्कारच होय, साक्षात्काराचा एक भाग होय. आपण मुखाने जे काही बोलत असतो ते कृतीतच उतरेल असं नाही आणि त्याची जाणीवही आपल्याला असते अशी नाही. म्हणून स्वामीजी प्रत्येक घटनेमधून आणि प्रसंगामधून काहीतरी शिकतच होते. अनेकांना त्यांनी ज्ञान, दीक्षा, अध्यात्म हे तर देतच होते, परंतु ते सुद्धा काही अशा प्रसंगातून शिकत होते. ऑक्टोबर महिन्यात नवरात्राला प्रारंभ झाला. स्वामीजी अर्थात खेत्रीलाच होते आणि त्या ठिकाणी महाराज अजित सिंग यांनी त्यांना विनंती केली की आपण देवी जिनमाता याच्या दर्शनास जाऊ. आणि मग स्वामीजी आणि महाराज अजित सिंग हा सर्व प्रवास त्यांनी घोड्यावरून केला. अत्यंत उंच ठिकाणावर ते जिनमाता मंदिर होते, त्याचं दर्शन घेतलेलं आहे. स्वामीजी खेत्रीला येऊन 3 महिने जवळपास झाले होते. आता आपण बाहेर पडले पाहिजे असे स्वामीजींना वाटू लागले. म्हणून तो विचार त्यांनी महाराजांना बोलून दाखवला. महाराजांनी अत्यंत जड अंतःकरणाने त्यांना निरोप दिला. पण निरोप देण्यापूर्वी महाराजांनी स्वामीजींना एक विनंती केली. स्वामीजी, आपण सर्व साक्षी आहात. मला 2 मुली आहेत, राज्याला वारस नाही, मला मुलगा नाही, तर मुलगा हवा असा आशीर्वाद कृपया मला द्यावा. अजित सिंग अत्यंत घाईवरल्या स्वरात म्हणाले. स्वामीजी राजाकडे बघत स्मित हास्य करत लागले आणि महाराजांचे डोळे आता भरून आले होते. तेवढ्यात महाराणीने स्वामीजींना नमस्कार केला. स्वामीजी आशीर्वाद देऊन म्हणाले, उठो दीदी, भगवान की कृपा से आपकी इच्छा पूर्ण होगी. आणि स्वामीजी दरबारातून बाहेर येऊ लागले. हातात दंड, कमंडलू
आणि केशरी कोफीन मस्तकावर घेऊन स्वामीजी मोठ्या डौलानं जाऊ लागले. सर्व दरबारातील मान्यवरांना हात जोडीत स्वामीजी बाहेर पडू लागले. तेव्हा सगळे दरबारातील मान्यवर उठून उभे राहिले. फूल अक्षदा उधळून त्यांचे स्वागत म्हणजे निरोप दिला. सर्वांनी नमस्कार केला आणि मार्गावर उभे असलेल्या गजराजाने सुद्धा सोंड्याने त्यांना नमस्कार केला. खेत्रीहून पुन्हा निघून स्वामीजी अजमेरला आले. ते हरिविलास सारडा हे त्यांचे शिष्य होतेच. त्यांच्याकडे काही दिवस राहून पुढे ते बेबार या जवळच्याच भागामध्ये गेले. त्या ठिकाणी क्रांतिकारक चळवळीला सहाय्य करणारे श्यामजी वर्मा जे पंडित होते त्यांच्याकडे 15 दिवस ते राहिले आणि धर्म, तत्वज्ञान, विज्ञान, स्वातंत्र्य चळवळ या विषयावर स्वामीजी व श्यामजी यांच्यात चर्चा चाले. त्यावेळी त्या ठिकाणी हरिविलास सारडा सुद्धा उपस्थित असत. स्वामीजींची बोलण्याची आकर्षक शैली, प्रतिपादन करण्याची त्यांची मांडणी आणि देश अभिमानाची ज्वलंत भावना ही त्यांच्या विचारातून व्यक्त होत होती. त्यामुळं दोघेही प्रभावित झाले होते. पुढील काळामध्ये समाज सुधारणाच्या क्षेत्रात कार्य करणारे हरिविलास सारडा व क्रांतिकारकांच्या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेणारे श्यामजी वर्मा या दोन व्यक्तींना स्वामीजींचा सहवास लाभावा हा सुद्धा एक मोठा योगायोग आहे. राजस्थानमध्ये प्रवास करताना तसेच खेत्रीहून जिनमाताला ज्यावेळेस स्वामीजी गेले त्यावेळेस त्यांना दारिद्र्याचे सर्वत्र दर्शन दिसले. शेतात काम करणारे जे मजूर होते ते एका झोपड्यामध्ये राहत होते. बऱ्याच वेळा ते अर्धपोटी असायचे. अन्न वस्त्र त्या ठिकाणी ददात होते. वस्त्र अंगावर नसायचे. लहान मुले बाळे उघड्याने एकटीच खेळत असायची. पोटे खपाटेले गेले असायचे. आणि या अवस्थेचे दर्शन घेऊन किंवा ते निरीक्षण करून स्वामीजीचे अंतःकरण वेदनेने हळहळू लागले. त्यांना रात्री नीट झोप लागत नव्हती. घळघळा अश्रू येत होते. ते खूप व्यथित झाले आणि या बाबतीत आपण संन्यासी काय करू शकतो या बाबतीत त्यांनी पत्रामधून गुरुबंधूंना सतत विचारणा केली होती. राजस्थानचा प्रदेश मागे टाकून सन 1891च्या डिसेंबर महिन्यामध्ये ते गुजरातमध्ये गेलेले. गुजरातमध्ये अहमदाबाद म्हणजे आताचं अहमदाबाद पण पूर्वी त्यांचं नाव कर्णावती होतं. तर या ठिकाणी अनेक जैन साधूंची भेट झाली. मग ज्या जैन तत्वज्ञानाची त्यावर चर्चा केली आणि ती चर्चा अत्यंत विधायक झाली. आता त्यांनी विविदिशानंद हे नाव सुद्धा धारण केले होते. पुढे प्रवासात म्हणजे त्यांना पुढे प्रवास गुजरातमधूनच करायचा होता पण वाढवान मार्गे ते लिंबडीला गेले. पण त्या प्रवासाचा रस्ता खूप अवघड होता. घनदाट असं जंगल होतं. त्या जंगलामध्ये हिंस्र अशी श्वापदे होती. त्यांचा वावर होता. पण स्वामीजींचा प्रवास हा त्या ठिकाणी पायी होता. रस्त्यात निळकंठेश्वरांचं मंदिर होतं. त्याचं दर्शन घेऊन तिथे थोडी विश्रांती घेतली आणि स्वामीजींनी त्या परिस्थितीमध्ये सुद्धा 25 मैलाचा प्रवास केलेला आहे. पुढे ते गुजरात मधील वडवान मार्गे लिंबडी येथे पोहोचले आणि अर्थात ते गुजरातमध्ये आले होते. मग प्रवास पायी करणे, दुपारी भिक्षा मागणे आणि रात्री मिळेल त्या ठिकाणी मुक्काम करणे असा त्यांचा त्यावेळेसचा दिनक्रम होता. लिंबडी येथे आल्यानंतर त्यांना समजले की एका ठिकाणी काही साधू वास्तव्य करून आहेत. स्वामीजी तेथे गेले. जागा ओसाड व एकाकीच वाटली पण तेथील साधूंनी त्याचे स्वागत केले व एका स्वतंत्र खोलीत त्यांची राहण्याची व्यवस्था केली. त्यामुळे स्वामीजीला बरे वाटले. रात्री बाजूच्या खोलीतून काही वेळा आवाज येत होता, कुजबुज येत होती. या कुजबुजीमध्ये पुरुषांचे तर आवाज होतेच पण काही स्त्रियांचे सुद्धा आवाज त्या ठिकाणी येत होते. एवढेच नव्हे तर त्या खोलीमध्ये काही मंत्र आणि प्रार्थना सुद्धा म्हटल्या जात होत्या. यावरून स्वामीजींनी ताबडतोब ओळखले की हा वामाचारी आणि आघोरी पंथी असा पंथ आहे आणि ह्या मार्गाची उपासना येथे चालते.
या उपासनेमध्ये स्त्री पुरुष संबंधांना स्वैर संबंध ना स्थान दिले जाते. या ठिकाणी राहणे धोक्याचे आहे असा स्वामीजींनी विचार केला. पण त्यांच्या असंही लक्षात आले की आपल्या दारात समोरच एक सशस्त्र पहारेकरी उभा आहे, म्हणून आपण नजरकैदेत आहोत. एवढेच नव्हे तर दारावर अनेक लोक असे साधू तैनात होते. आता आपण पुरेसे फसलो आहोत. यातून या परिस्थितीतून कसे बाहेर पडावे याचा विचार स्वामीजी करत होते. तेवढ्यात साधूंचा प्रमुख स्वामीजींच्या खोलीत आला व दरडावून म्हणाला, चढ्या आवाजात म्हणाला, तू अतिशय तेजस्वी आहे. हे उघड आहे की तू ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं आहेस आणि आता लाभलेल्या पुण्याचा उपयोग आम्हाला आमच्या साधनेसाठी करून घ्यावायचा आहे. तुझ्या ब्रह्मचर्याचा आम्ही भंग करणार आहोत. हे ऐकून स्वामीजी एकदम स्तब्ध झाले. काय करावे हे समजत नव्हते. पण क्षणात त्यांच्या लक्षात आले की आपण एका विपरीत परिस्थितीत सापडलेलो आहोत. आता यातून सावधपणे मार्ग आपणाला काढायचा हवा. आणि त्यामुळे साधूच्या प्रमुखाला कोणतंही उत्तर तात्काळ प्रतिक्रिया न देता साधूंच्या या मठात मात्र गावातील काही जण येत असत. स्वामीजींना बाहेर जाऊ दिले नव्हते, मात्र त्यांना भेटण्यासाठी कोणी आले तर हरकत नव्हती. भेटावेस येणाऱ्यापैकी एक तरुण मुलगा रोज येत असे. दुसऱ्याच दिवशी तो मुलगा आल्यानंतर स्वामीजींनी त्याच्याजवळ एक चिठ्ठी दिली. जी चिठ्ठी लिंबडीचे संस्थानाचे महाराज ठाकूर जशवंत सिंग यांना होती. आणि काहीही करून हा निरोप ठाकूर साहेबांना लगेच दे असे त्या तरुणांना सांगितले. आणि त्या तरुणाने लगेच तो निरोप महाराजांना दिला. मग महाराजांनी त्वरित हालचाल करून सशस्त्र सैनिक पाठवले आणि स्वामीजींची सुटका केली आणि त्या यौन साधकांना कैदही केले. लिंबडीचे राजेसाहेब ठाकूर जसवंत सिंग यांनी स्वामीजीचे स्वागत केले व स्वामीजींनी धर्म प्रचारासाठी पाश्चात्य देशात जावे असा त्यांना कल्पना सुचवली. याआधी त्यांना कल्पना खेत्रीच्या महाराजांनी सुद्धा दिली होती. स्वामीजी नंतर प्रवास करीत जुनागड येथे आले आणि यानंतर काय होतंय हे सुद्धा अत्यंत मनोरंजक आहे. ते पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहू. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.